नमस्कार सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी काल गेले होते बाहेर. माझ्या मैत्रिणीच्या घराची पूजा होती, वास्तुशांती होती. काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून गेलो होतो शॉपमध्ये. तिथं रियांशिकाला मांजर दिसली आणि तिला मांजर खूप आवडते. मांजर, कुत्रा असे जे प्राणी असतात छोटे छोटे तिला खूप आवडते. मला तर भीती वाटते पण तिने घेऊन खेळते. मग तिथं शॉपमध्ये तिथं खेळत बसली होती तिच्यासोबत. मग आम्ही काही नाही गिफ्ट वगैरे घेतलं. वास्तुशांतीच्या पूजेला वगैरे गेलो. रात्री यायला उशीर झालता आणि तिला घ्यायची होती. तिथून रिमोटवरची कार तिनं बघितली होती, तिला आवडली होती, तर ती घे म्हणत होती. मी म्हणलं येते वेळेस घेऊ आपण, आता तिथं वास्तुशांतीला जायचं आहे, तिथं कुठं तू घेऊन जाणार. आणि परत मग येते वेळेस लक्षातच नाही घ्यायची. मग आता उठलं की मला माहित होतं ती उठलं की आता मागणार आहे. म्हणलं उठल्यावर तिला काहीतरी कन्व्हिन्स करावं लागत, नाहीतर ती रडणार. मग परत उठली नव्हती, काय नव्हती, अजून झोपलेलीच होती ती. मी उठले फटाफट. भैया गेलेला होता मित्राकडं, ते येतो बोलला होता, फोन केलता. मग म्हणलं फ्लावरची भाजी करावा आणि रियांशिकाला भेंडी आवडते म्हणून भेंडी पण बनवणार होते. मग म्हणलं फ्लावर वगैरे कट करून थोडंसं त्याला पाण्यात 10 मिनटं शिजून घ्यावा, त्याच्यात किडे वगैरे असतात म्हणून. फ्लावर वगैरे कट करून घेतली. रियांशिकाचे पप्पा पण उठले होते. आता एक एक करून 2 भाज्या बनवायच्या होत्या. थोड्या थोड्याच होत्या म्हणून 2 बनवणार होते. एकच असती तर मग एकच बनवली असती. आणि भेंडी थोडीशीच होती बनवल्याच्या नंतर. मग म्हणलं 2 भाज्या बनवावा, सगळ्यांना पुरेल पण. भाजीची तयारी झाली. रियांशिकाचे पप्पा उठले होते. मग आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. चहा घेतला की नंतर मग बाकीचं काम मग होत राहतं. आणि मला अद्रक टाकून चहा प्यायची सवय आहे. तसं मला चहाच जात नाही, म्हणून मग मी रोजच्या चहामध्ये अद्रक वापरते. आवडते, छान लागते अद्रक टाकल्यावर चहा. जास्त गोड पण नाही आवडत, आम्ही कमीच गोड चहा पितो. चहा वगैरे घेतला रियांशिकाच्या पप्पांनी. मी म्हणलं रियांशिकाचा अजून पत्ता नाही उठायचा, रोज तर लवकर उठून बसते. आज बघते तर ती उठलेलीच होती, पण नाटक करत होती. म्हणजे मी आवाज दिला की डोळे बंद करून बघत होती माझ्याकडं. ती लई मस्तीखोर आहे. तिला म्हणत होते उठ, तुझी आवडतीची भाजी बनवणार आहे, मी भाजी बनवणार आहे. तरी पण ती इकडून तिकडं तिकडून इकडं डोळे बंद करून तिची मस्ती चालली होती. मग तिला उठ म्हणलं. फ्लावर वगैरे घेतली, चहा दिला, भैयाला चहा वगैरे दिला. म्हणलं आता भेंडीची भाजी बनवावं, रियांशिकाला आवडते म्हणून. साधीच कट करणार होती, गोल गोल छोटी छोटी. पण तिनं आधी परत मग म्हणली मम्मी अशी नाही पाहिजे मला, तशी तुझी लांब लांब करते ना तशी. ती हिंदी बोलते अर्ध आणि अर्ध मराठी बोलते. म्हणलं जाऊ दे आता तिच्या मनावर. आणि फास्ट पण होती तशी पण कट केल्यावर. कधी कधी तर मी कट करून फ्रीजमध्ये ठेवत असते. भेंडीचं कसं असतं, कधी कधी असं चिकट चिकट होते ना, रात्री फ्रीजमध्ये जर आपण कट करून ठेवली तर मग ते चिकटपणा राहत नाही भेंडीमध्ये. मग रात्री तर काही वेळ भेटला नव्हता आम्हाला, 11 वाजले होते यायला. मग सकाळीच म्हणलं आता फ्लावर वगैरे टाकलेली उकडायला. रियांशिका पण उठली होती, तिचं चाललं होतं मीच करते म्हणून. पण भीती वाटते चाकूची वगैरे, पण लेकरं ऐकत नाही. तिला उठ म्हणलं, तिला म्हणलं तू ब्रश वगैरे कर आणि तुला फटाफट खायला देते मी. ती म्हणत होती मम्मी मी तुझी हेल्प करते. तिला म्हणलं नको, तुझी हेल्प मला माझ्या काही कामाची नाही आहे, ती खूप पसारा करून ठेवते. तरी तिचे प्रयत्न चालूच होते कट करायचे. मग म्हणली असं मोठी मोठीच कट कर, मला छोटी छोटी नाही पाहिजे. म्हणलं ठीक आहे मी करते, तू उठ म्हणलं, तू ब्रश वगैरे कर. तिने ब्रश वगैरे काय केला नव्हता, झोपेतून उठली होती. भेंडी म्हणलं की उठली, मग बसली येऊन. भाजी वगैरे घेतली कट करून. म्हणलं भेंडीची भाजी करून घ्यावं. फ्लावर टाकली होती उकडायला, फ्लावर पण झाली होती उकळून. मग आता भेंडीची भाजी घेतली करून. अशी लांब लांब केल्यावर पण छान लागते. आपण फक्त तेलात पण फ्राय करून अशी पण बनवू शकतो न काही घालता. आणि मी आज भाजीमध्ये न लसूण टाकला होता न कांदा टाकला होता. कधी कधी बनवत असते अशी अशी पण छान लागते. काही काही लोक खातात, म्हणजे की जे लोक अद्रक लसूण किंवा कांदा वगैरे खात नाहीत ते लोक असेच बनवतात भाजी. माझी मैत्रीण आहे इथे एक, ती पण लोक खात नाहीत कांदा वगैरे, ते बनवतात. म्हणून मी पण शिकली, कधी तर ट्राय करायचं आपण त्यांचं पण, ते कसं खातात कसं नाही. आपण नेहमी आपल्यासारखंच करतो, आपल्याकडं जसं करतात तसंच. काय फ्लावरच्या भाजीला पण फोडणी दिली. तर चपातीची तयारी करायची होती. रियांशिकाला लागली होती भूक. रात्री आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिला असं जास्त तेलकट वगैरे आवडत नाही, गोड पण तिनं खात नाही. गुलाबजाम वगैरे होते तिथं, पण तिनं काही खात नाही. आणि मग थोडासा भातच खाल्ला होता तिनं. मग तिला आता भूक लागली होती, म्हणलं आता तिला द्यावा करून. मी पराठा बनवणार होते पण तिला ते आवडत नाही, तिला साधंच जेवण आवडतं. मग म्हणली मम्मी मला ते नाही खायचे, मला चपातीच बनवून दे. मग तिला एक चपाती बनवून दिली आणि आमच्यासाठी पराठा बनवणार होते. रियांशिकाच्या पप्पाला पण खायचा होता. मग त्यांना म्हणलं पहिले हिला देऊ द्या, हिला लागलेली आहे भूक, हिनं खाऊन झालं की मग आपलं होत राहतं.
रोज चपाती पण खाऊन कंटाळ येते. कधीतरी काहीतरी वेगळं ट्राय करायचं. तूप वगैरे लावून घेतलं त्याला. तूप वगैरे लावलं की असं कट करायचं त्याला चाकूनी वगैरे, रोल करून घ्यायचं आणि त्याला हळूहळू लाटायचं. जास्त प्रेशर देऊन नाही लाटायचं. जास्त प्रेशर वगैरे दिलं तर मग ते लेअर पडत नाहीत. मग मस्त पराठा तूप लावून भाजून घेतला. ते यांशिकाच्या पप्पाला दिलं जेवण. त्यांनी जेवण वगैरे केलं. ते आवरत होते, त्यांना जायचं होतं. मग म्हणलं आता त्यांचं झालेलं आहे, आता आपलं किचन वगैरे घ्यावं आवरून. परत मग ते दादा हे आले की मग परत त्यांचं पण जेवण वगैरे, त्यांचा पण नाश्ता वगैरे करायचा होता. म्हणलं ते आल्याच्या नंतर होईल, तोपर्यंत आपलं किचन वगैरे क्लीन झालं की टेन्शन नाही. आणि काल रात्री स्वयंपाक वगैरे केला नव्हता म्हणून भांडे जास्त नव्हते. फक्त थोडंसं ते चपाती पोळ्याचा डब्बा होता आणि थोडेसे चहाचे वगैरे भांडे होते. पोळ्याचा डब्बा मी शक्यतो वापरतच नाही, याच्यातच ठेवत असे, दुलडीमध्येच ठेवते चपात्या. मला आवडत नाही ते गरम होतात त्याच्यामध्ये, पण गरम राहतात चपात्या, पण मला नाही आवडत. असंच आपलं थोडंसं हवेला राहिली चपाती म्हणजे ती खायला बी व्यवस्थित लागते. त्याच्यामध्ये पूर्ण गरम चपाती आपण ठेवली की घाम वगैरे येतो डब्यामध्ये. मग तसं शक्यतो मी करतच नाही. किचन वाटा हे धुवून घेतला. आज काय घासला नव्हता, काय नाही. आता उद्याच्याला घासन. आज सकाळी घाई होती म्हणून नाहीच घासला. त्याला किचन वाटा वगैरे घासायचा किंवा गॅस वगैरे घासायचा म्हणलं की वेळ जातो. मग यांशिकाचं चाललं होतं की तू बेड आवर आणि मी झाडून काढते. मी म्हणलं चालते, आज तुझी ड्युटी आहे बेडरूमची, तू ड्युटी कर बेडरूमची, मी माझं बेड वगैरे आवरते. और अभी तो रुको, वगैरे काढ, क्लाइमॅक्स अभी बाकी. म्हणजे ठीक आहे, तिला उगाच वाटतो काम करायचा. बघत होती व्हिडिओ, तिला माहित होतं व्हिडिओ बनवायली आहे म्हणून. मी व्हिडिओ मध्ये दिसते असं तिनं झाडून काढत होती, जिथून जिथून दिसते तिथं झाडत होती, बाकीकडचं झाडलं नाही तिनं. मग काय नाही, बेड वगैरे आवरून घेतलं. बाकीचं सगळं आवरलेलं होतं. आता गरमी आहे, आता पांघरून वगैरे जास्त यूज करत नाही, पण सकाळी सकाळी थोडंसं थंडी लागते. थंडी पण लागते, गरमी पण होती, आभाळ पण येते, कधी कधी पाऊस पण येतो. नेमकं कोणतं सीझन चालू आहे तेच कळत नाही आहे. अरे यांशिका भांडत होती तिच्या पप्पासोबत की काल तुम्ही गाडी घेऊन देतो म्हणले होते, का घेतली नाही. तिच्या पप्पाने तिला गाडी ऑर्डर केली मोबाईलवरनं, येईल 2-3 दिवसात. आणि ती गाडी यायच्या आधी तिनं सगळे तिचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझ्या पप्पांनी माझ्यासाठी गाडी ऑर्डर केलेली आहे आणि मग मी ती गाडी कोणालाच देणार नाही, मी एकटीच खेळणार आहे. आणि लेकरांचं कसं असतं, कोणती पण गोष्ट घेण्यासाठी एवढे हट्ट करतात, रडतात वगैरे. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. तिला टेंट हाऊस